ओवीज किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण ना फक्त 2 बटाटे आणि गव्हाच्या पिठापासून ना अतिशय भन्नाट अशी रेसिपी करणार आहोत। ही रेसिपी अशी आहे ना की तुम्ही जेवणामध्ये करू शकता, मुलांच्या टिफिनसाठी करू शकता किंवा आदल्यामधल्या भुकेसाठी सुद्धा करू शकता। एकदा जर हा पदार्थ तुम्ही केला ना तर नक्कीच आठवड्यातून 2 ते 3 वेळा कराल, इतकी जास्त अप्रतिम ही रेसिपी तयार होते। व्हिडिओ संपल्यानंतर सुद्धा करू शकता, कारण की जे काही साहित्य वापरलं आहे ना ते सगळं तुमच्या घरामध्ये अवेलेबल असणार आहे। त्यामुळे नक्कीच एकदा ही रेसिपी करून पहा। आता त्यासाठी ना आपल्याला इथे 2 बटाटे लागणार आहे। बटाटे इथे कच्चे घ्यायचे आहेत। कच्च्या बटाट्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे बघा। आणि तुमच्याकडे जी बारीक किसणी किंवा मोठी किसणी असेल ना त्याने हे बटाटे तुम्हाला किसून घ्यायचे आहेत। आता ही रेसिपी ना मी 2 ते 3 जणांसाठी करते, त्यानुसार 2 बटाटे घेतले आहेत। जर तुम्ही जास्त लोकांसाठी करत असाल ना तर त्यानुसार तुम्ही बटाट्याची क्वांटिटी ठेवू शकता। पाहू शकता बटाटा अगदी या पद्धतीने आपल्याला किसून घ्यायचा आहे। एकदा जर ही रेसिपी केली ना तर नक्कीच पुन्हा पुन्हा कराल। खरं तर या रेसिपीच्या तुम्ही प्रेमात पडाल, इतकी जास्त अप्रतिम ही रेसिपी तयार होते। करायला अगदी सोपी आहे, अगदी कमीत कमी वेळेमध्ये तयार होते, पण खायला अतिशय अप्रतिम लागते। इथे बघा बटाटा मी छान असं किसून घेतलेला आहे। आता या बटाट्यामध्ये पाणी टाकून आपल्याला हा बटाटा ना थोडा वेळ असाच ठेवून द्यायचा आहे। तर इथे बघा साईडला बटाटा थोडा वेळ मी ठेवून दिला आहे। तोपर्यंत इथे आपल्याला गव्हाचं पीठ मळून घ्यायचं आहे। इथे आपण कोणताही पराठा वगैरे करत नाही, त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। इथे बघा कढईमध्ये थोडंसं मीठ घालून घेतलं आहे आणि त्यामध्ये एक 4 ते 5 चमचे गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे। अगदी 2 ते 3 चपात्या होतील ना इतकं तुम्हाला हे पीठ मळून घ्यायचं आहे। जर तुम्ही जास्त लोकांसाठी करत असाल ना तर मग पिठाची क्वांटिटीसुद्धा इथे तुम्ही वाढवू शकता। आता जितकं पीठ घेतलं आहे ना त्यातलं अगदी थोडंसं पीठ आपल्याला सुरुवातीला इथे बाहेर काढून ठेवायचं आहे एका प्लेटमध्ये। आता हे पीठ आपण कशासाठी काढलं आहे ना हे सुद्धा पुढे सांगते। आता बघा नेहमीचं ज्या पद्धतीने आपण पीठ मळतो ना अगदी त्याच पद्धतीने हे छान असं पीठ मळून घ्यायचं आहे। खूप जास्त राठसुद्धा नाही आणि अगदी सैलसरसुद्धा नाही। पाहू शकता इथे मी चपात्याचं पीठ अगदी छान असं मळून घेतलेलं आहे। आणि जो बटाटा आपण पाण्यात ठेवला होता ना तो सुद्धा बघा अगदी छान असा भिजलेला आहे। तुम्ही सुद्धा अगदी या पद्धतीने स्टेप बाय स्टेप ही रेसिपी केली ना तर अगदी झटपट तयार होईल आणि मग कमीत कमी वेळेमध्ये सुद्धा तयार होणार आहे। आता हा बटाटा 2 पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे आणि घट्ट असा हा बटाटा आपण पाण्यामध्ये पिळून सुद्धा घेतलेला आहे। पाहू शकता अगदी सुटसुटीत असा याचा किस झालेला आहे। तुमच्याकडे जर बारीक किसणी असेल त्याने सुद्धा तुम्ही हा बटाटा किसू शकता किंवा जर मग मोठी किसणी असेल ना त्याने किसला तरी चालेल। आता हा बटाटासुद्धा आपल्याला थोडा वेळ असा साईडला ठेवून घ्यायचा आहे। तोपर्यंत जे पीठ आपण ठेवलं होतं ना ते सुद्धा बघा एक 5-1 मिनिटामध्ये आरामात छान असं भिजलेलं आहे। आता याचे आपल्याला 3 गोळे करून घ्यायचे आहेत। जर तुम्ही जास्त लोकांसाठी करत असाल तर मग लहान लहान साईजमध्ये गोळे केले ना तरी चालेल। आता ज्या वेळेस आपण चपाती लाटतो ना अगदी त्याच पद्धतीने ही चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे। तर बघा अगदी पीठ छान भिजल्यामुळे ना ही चपातीसुद्धा अगदी पटापट लाटली जाते। आता इथे मी सगळ्या चपात्या लाटून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते। तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर नक्कीच चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका। तर इथे पाहू शकता आता आपल्या 3ही चपाती छान अशा लाटून झालेल्या आहेत। आता ह्या सुद्धा थोडा वेळ साईडला ठेवूया आणि जो आपण बटाट्याचा किस करून घेतला होता ना तो एका इथे बाउलमध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये इथे घेऊन ठेवूया। तुम्ही सुद्धा अगदी याच पद्धतीने सुरुवातीला चपात्या लाटून घ्या आणि नंतर ही प्रोसेस करा। जर तुम्ही अगोदर बटाट्यामध्ये सगळं सामान टाकलं आणि नंतरच चपात्याचं पीठ किंवा चपाती लाटली ना तर मग हे खूप जास्त पातळ होतं किंवा त्याला पाणीसुद्धा सुटतं। आता बघा बटाट्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घातलं आहे, अगदी थोडंसं चिली फ्लेक्स घातलं आहे। चिली फ्लेक्स घालणं अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर घाला किंवा नाही घातलं ना तरी चालेल। अगदी थोडीशी काळी मिरी आणि थोडेसे पांढरे तीळ घालून घेतलेले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि हे आपल्याला अगदी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। खूप जास्त कोणतेही जिन्नस यामध्ये आपल्याला घालायचं नाही आहे। जर तुम्ही लहान मुलांसाठी करत असाल ना तर हिरवी मिरची नाही घातली तरी चालेल आणि जर मोठ्या मुलांसाठी करत असाल तर अगदी थोडीशी हिरवी मिरचीची पेस्ट घातली ना तरी चालणार आहे। तर इथे मी 2 हिरव्या मिरचीची पेस्ट घातलेली आहे। आता इथे बघा मिरची आणि सगळं साहित्य घालून झाल्यानंतर हे छान असं आपल्याला चमच्याने पटकन मिक्स करून घ्यायचं आहे।
खूप वेळसुद्धा मिक्स करत बसायचं नाही, कारण की बटाट्यामध्ये आपण इथे मीठसुद्धा घातलं आहे आणि त्यालासुद्धा लगेच पाणी सुटू शकतं ना, त्यामुळे बघा अगदी एक 10 ते 15 सेकंदच आपल्याला हे छान असं हलवून घ्यायचं आहे. तर बघा हे मिक्स करून झालेलं आहे. थोडा वेळ हे साईडला ठेवून देऊया आणि आपण जी चपात्या लाटून घेतल्या आहे ना, ती घेऊया इथे. जर तुमच्याकडे पोळपट वगैरे असेल ना, तर पोळपटवरती तुम्ही अशा पद्धतीने ही चपाती टाका किंवा एखादी प्लेट वगैरेसुद्धा घेऊ शकता. आता जे आपण स्टफिंग करून घेतलं होतं ना, ते अगदी या पद्धतीने बघा कडेपर्यंत आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल ना, तर तुम्ही यामध्ये किसून घेतलेलं गाजर घालू शकता, सिमला मिरची घालू शकता किंवा वाटाण्याचे थोडे थोडे तुकडे करून घालू शकता, कॉर्न वगैरे घालू शकता. तुम्हाला आवडतील ना त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता, त्यामुळे अजून जास्त ही रेसिपी भन्नाट लागते. आता बघा अगदी कडेपर्यंत असं स्टफिंग भरून घ्यायचं आहे आपल्याला. जितकं तुम्ही स्टफिंग जास्त भराल ना, तितका हा पदार्थ खायला छान लागतो. इथे बघा सगळीकडून मी कडेपर्यंत हे स्टफिंग लावून घेतलेलं आहे. आता याचा आपल्याला अगदी या पद्धतीने रोल करून घ्यायचा आहे. आपण ज्या पद्धतीने आळूवडी वगैरे करतो ना, अगदी तशीच आपल्याला याचा रोल करून घ्यायचा आहे. फक्त रोल करताना ना अगदी सैलसर रोल करू नका, थोडासा घट्टसर किंवा थोडासा दाबून असा हा रोल करून घ्या. तुम्ही जर एकदा ही रेसिपी केली ना, तर नक्कीच पुन्हा पुन्हा कराल, कारण की अगदी घरातल्या साहित्यामध्ये तयार होते. आणि जर तुम्हाला अजून काही भाज्या यामध्ये ॲड करायच्या असतील ना, जसं की मुलं बीट वगैरे खात नाही, गाजर वगैरे खात नाही, तर त्यासुद्धा भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता. अगदी मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये महागडा हा पदार्थ मिळणारा ना, तो आपण घरी अगदी काही वेळातच करू शकतो. आपण मार्केटमधून खूपदा स्प्रिंग रोल वगैरे आणतो, तर ते बाहेरून न विकत आणताना अगदी या पद्धतीने तुम्ही घरी बनवू शकता. इथे बघा सगळे रोल अशाच पद्धतीने मी तयार करून घेतलेले आहेत सगळे. आता याला ना आपल्याला एका चाळणीमध्ये ठेवून द्यायचं आहे. चाळणीला सुरुवातीला थोडंसं खाली तेल लावून घ्यायचं आहे. तुम्ही जर या पद्धतीने चाळणीला तेल लावलं ना, तर आपला रोल जो आहे ना खाली चिकटणार वगैरे नाही. आता एक एक रोल आपल्याला यामध्ये ठेवून घ्यायचा आहे. तर इथे पाहू शकता अगदी याच पद्धतीने तुम्ही सुद्धा हे रोल ठेवून घ्या. जर चाळण लहान असेल ना, तर बघा अगदी या पद्धतीने थोडीशी दुमडून ठेवा, म्हणजे अगदी व्यवस्थित बसले जातात. गॅसवरती तोपर्यंत एका साईडला मी कढई ठेवली आहे. कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि त्यावरती याचा झाकण ठेवून आपल्याला ह्याला वाफ काढून घ्यायची आहे. तोपर्यंत बघा सुरुवातीला आपण जे गव्हाचं पीठ 1 ते 2 चमचे काढून ठेवलं होतं ना, त्याचं इथे काय करायचं ना, आता हे सांगणार आहे मी. यामध्ये अगदी थोडंसं चिली फ्लेक्स घालायचं आहे. चिली फ्लेक्स नसेल किंवा आवडत नसेल ना, त्याऐवजी तुम्ही थोडीशी लाल मिरची पावडर घातली ना तरी चालेल. थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालून घेतलेली आहे. थोडीशी काळी मिरी पावडर घातलेली आहे. चवीनुसार यामध्ये सुद्धा आपल्याला अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे. मीठ खूप जास्तसुद्धा घालू नका, अगदी थोडंसंच मीठ घालायचं आहे. आता यामध्ये पांढरे तीळसुद्धा घालून घेतलेले आहेत आणि हे पाणी टाकून आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी घालताना बघा एकदम पाणी घालायचं नाही आपल्याला, अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याची छान अशी आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. इथे बघा शेवटी मी तुम्हाला दाखवणारच आहे किती पातळ आपण इथे ही पेस्ट केलेली आहे. खूप जास्त पातळ पेस्ट करायची नाही, नाहीतर मग आपण जे रोल करून ठेवले होते ना त्याला कोटिंग व्यवस्थित बसत नाही. त्यामुळे थोडीशी जी स्लरी आहे ना ती जाडसर ठेवायची आहे. तर इथे पाहू शकता याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघा, अगदी पातळसुद्धा नाही आणि खूप जास्त घट्टसरसुद्धा नाही. आता हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे आणि थोड्या वेळाने आपलं बघा जे आपण उकडून ठेवलेले किंवा वाफळून ठेवलेल्या वड्या होत्या ना त्यासुद्धा तयार झालेल्या आहेत. आता याच्या तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही यांना आकार देऊ शकता किंवा याच्या वड्या पाडू शकता. बघा आतल्या साईडने सुद्धा अगदी छान अशा ह्या शिजलेल्या आहेत. एक 6 ते 7 मिनटामध्ये ना अगदी छान अशा वाफळल्या जातात. गव्हाचं पीठ आहे त्यामुळे खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही. आतमध्ये आपण यामध्ये बटाटा घातला आहे, तो सुद्धा अगदी एक 5 ते 6 मिनटामध्ये शिजला जातो. आता थोडे थोडे क्रॉस साईजमध्ये मी बघा हे कट करून घेते. अगदी ज्या पद्धतीने बाहेर स्प्रिंग रोल वगैरे भेटतात ना त्याच पद्धतीने आपल्याला हे कट करून घ्यायचे आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला जर मैद्याचं वगैरे करायचं असेल ना, तर तुम्ही हे मैद्याचं सुद्धा करू शकता, कारण की मैद्याचं सुद्धा खायला छान लागतं. आणि जर छान पौष्टिक वगैरे करायचं असेल ना, तर गव्हाच्या पिठाचं सुद्धा करू शकता. आता सगळे रोल अगदी याच पद्धतीने बघा मी कट करून घेतले आहेत. जर तुम्हाला तेलकट वगैरे खायचं नसेल किंवा जर तुम्ही वयस्कर लोकांसाठी करत असाल ना ही रेसिपी, तर तुम्ही त्यांना अशाचसुद्धा ह्या वड्या खायला देऊ शकतात, कारण की आपण यामध्ये सगळं स्टफिंग भरलेलं आहे आणि ते सुद्धा छान शिजलेलं आहे. पण इथे ना आपण अगदी छान कुरकुरीत असा हा पदार्थ करतोय ना, त्यामुळे हे मी तळून घेणार आहे.
आता बघा एका एका वड्यांना आपण हे बॅटर लावून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये छान सोडून घ्यायचं आहे. तेल इथे सुरुवातीला आपल्याला छान असं कडकडीत तापून घ्यायचं आहे आणि नंतरच या वड्या सोडून घ्यायच्या आहेत. तर इथे पाहू शकता, इथे मी चेक करून घेतलं होतं तेल आपलं तापलंय की नाही. अगदी छान पद्धतीने तेल तापून झालेलं आहे. आता यामध्ये एक एक करून ह्या वड्या सोडून घ्यायच्या आहेत. जर कढई खूप जास्त खोलगटी असेल ना तर एका टायमाला तुम्ही 2 ते 3 वड्या सोडू शकता, किंवा जर कढई छान अशी पसरटी असेल ना तर एका टायमाला तुम्ही 6-7 वड्या सोडल्या ना तरी चालेल. आता मीडियम गॅसवरती ह्या वड्या आपल्याला छान अशा खरपूस तळून घ्यायच्या आहेत. गॅस खूप जास्त फास्ट करायचा नाही किंवा स्लोसुद्धा ठेवायचा नाही. अगदी मीडियम गॅस ठेवायचा आहे आणि मीडियम गॅसवरतीच ह्या वड्या आपल्याला छान गोल्डन किंवा बदामी रंग येतोपर्यंत ना तळून घ्यायच्या आहेत. तर इथे बघा 6 ते 7 मिनटं मला लागले आहेत या वड्या तळायला. इथे पाहू शकता तुम्ही किती जास्त क्रिस्पी आणि कुरकुरीत अशा ह्या वड्या तयार झालेल्या आहेत. आतून अगदी सॉफ्ट लागतात आणि वरच्या साईडनी ना छान ह्याचा जो कवच आहे ना तो कुरकुरीत होतो. ह्या वड्यांना तुम्ही कशासोबतही खाऊ शकता. नुसत्या खाल्ल्या तरी अप्रतिम लागतात. चहाबरोबर, टोमॅटो केचपसोबत, मेयोनीजसोबत किंवा एखादी खोबऱ्याची चटणी जरी केली ना यासोबत तरीसुद्धा ह्या वड्या अप्रतिम लागतात. नक्कीच एकदा ही रेसिपी करून पहा. मुलांच्या टिफिनसाठी करा किंवा मग आदल्यामधल्या वेळेमध्ये छोट्या मोठ्या भुकेसाठी केली ना तरी चालणार आहे. तर आजची ही गव्हाचे पीठ आणि बटाट्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.